हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. मायसेल्फ दिनेश. आणि या व्हिडिओपासून पुढे आपण तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1मधला 7 चॅप्टर लेन्सेस सुरू करणार आहोत. हा त्यातला फर्स्ट व्हिडिओ, ठीक आहे. आणि यापासून पुढे या चॅप्टर्सचे व्हिडिओज येतील, ठीक आहे. तर हा त्यातला फर्स्ट पार्ट असणार. तर हा जो चॅप्टर आहे यात आपण ह्या ज्या बेसिकली एवढ्या गोष्टी दिल्या आहेत त्या सर्व इथे डिस्कस करणार आहोत. म्हणजे सर्वात आधी तर लेन्सेस म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट, ठीक आहे. लेन्सेसमधून जो लाईट रिफ्रॅक्ट होणार त्यासाठी रे डायग्राम. त्यानंतर साइन कन्व्हेन्शन, ठीक आहे, ते पुढे पाहणारच आहोत आपण. वर्किंग ऑफ ह्युमन आय, ठीक आहे, ह्युमन आय आणि लेन्स ते पाहणार. त्यानंतर डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन, ठीक आहे, पाहण्यातले काही जे डिफेक्ट्स आहेत ते म्हणजे दृष्टीचे, ओके. आणि युजेस ऑफ लेन्सेसचे काय काय युजेस आहेत ते आपण शेवटी नंतर डिस्कस करणार आहोत. सो या सर्व गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये जर म्हणाल हा फर्स्ट पार्ट आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जो टॉपिक आहे लेन्सेस हा डिस्कस करणार आहोत. तर यात बेसिकली आपण जो लेन्स आहे त्याविषयी पूर्ण ओव्हरऑल माहिती डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे लेन्सेसशी रिलेटेड ज्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो सर्वात आधी मग लेन्सेस काय आहे, त्यांचे वेगवेगळे टाईप्स कुठले आहे, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी सेंटर, रेडियस, ह्या सर्व गोष्टी काय आहे लेन्सेसकरिता. त्यानंतर कॉन्व्हर्जिंग लेन्स, डायव्हर्जिंग लेन्स, फोकल लेंथ, ओके. सो ह्या सर्व गोष्टी ज्या एका लेन्सला स्टडी करण्यासाठी आपल्याला माहिती असायला हव्या त्या सर्व आपण इथे स्टडी करणार आहोत या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. सो तुम्ही म्हणू शकता की हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, ओके. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे यातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या सांगितल्या आहे मी सांगणार पुढे, सो त्या जर तुम्हाला समजल्या तरच पुढचं चॅप्टर समजणार चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण केअरफुली बघा आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा, ठीक आहे. तसं तर सोपीच आहे, सर्व टर्मिनॉलॉजीज आहेत अशा लक्षात राहतील तुम्हाला सांगितल्यानंतर देखील, ठीक आहे. परंतु हा पूर्ण केअरफुली प्रत्येक टर्म समजून घ्या सो दॅट पुढचे पार्ट्स तुम्हाला सोपी जातील, ठीक आहे. सो सर्वात आधी मग कॅन यू रिकॉल इंडिकेट द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर्स इन फिगर. म्हणजे ह्या ज्या टर्म्स दिल्या आहेत त्या तुम्हाला ह्या स्पेरिकल मिररमध्ये ह्या डायग्राममध्ये सांगायचं आहे की कुठलं काय आहे, म्हणजे पोल कुठला आहे, सेंटर ऑफ कर्वेचर कुठलं आहे ते सांगायचं आहे, ठीक आहे. आता बघा, तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात मिरर्सविषयी, ठीक आहे. स्पेरिकल मिरर, कॉन्केव, कॉन्व्हेक्स मिरर हे सर्व तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. तर त्याचाच एक ॲडव्हान्स पार्ट म्हणजे लेन्सेस, ठीक आहे. तर लेन्स तुम्ही ह्या वर्षी शिकत आहात, ठीक आहे. सो मग स्पेरिकल आता हे रिकॉल आहे, म्हणजे जे शिकला आहे तुम्ही तेच तुम्हाला एक जस्ट इथे 2 क्वेश्चनद्वारे विचारलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही शिकला आधी, तर इथे तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्या गोष्टी आहे ह्या स्पेरिकल मिररच्या आहे. तर पोल्स जर बघाल तर हा जो पॉईंट आहे ह्याला म्हणतात पोल, ठीक आहे. तर हा आहे तुमचा पोल इथला, ओके. सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर हा जिथून जो सर्कल आहे ज्या सर्कलचा हा पार्ट आहे मिरर, तो सेंटर त्या ऑफ त्या सर्कल तो म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, ठीक आहे. हा आहे सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर, तर ही जी रेडियस आहे इथून सेंटरपासून तर पोलपर्यंतचं डिस्टन्स, ठीक आहे. सेंटरपासून तर पोलपर्यंत किंवा सेंटरपासून तर त्या मिररपर्यंतचं डिस्टन्स, ओके. ह्या दोन्ही काय तर रेडियस ऑफ कर्वेचर, ठीक आहे. हा झाला कर्वेचर, हा जो पार्ट आहे एवढा हा कर्वेचर, त्याची रेडियस म्हणजे ही. सो रेडियस ऑफ कर्वेचर. आणि प्रिन्सिपल फोकस, ठीक आहे. प्रिन्सिपल फोकस म्हणजे समजा इथून जर काही रेज आले, ओके, काही लाईट रेज आले आणि ते काय होणार इथून रिफ्लेक्ट होऊन एखाद्या पॉईंटवर इथे असे कॉन्व्हर्ज होणार, इथून आलेले काही असे रिफ्लेक्ट होऊन इथे कॉन्व्हर्ज होणार. सो ज्या पॉईंटवर ते कॉन्व्हर्ज झाले त्याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस, ठीक आहे. मग हा पॉईंट होणार प्रिन्सिपल फोकस, ओके. आणि हे जे लाईन आहे ही आहे प्रिन्सिपल ॲक्सिस, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकला, तुम्हाला माहिती आहेत त्या, ठीक आहे. तर यातल्याच बऱ्याचशा गोष्टी इथे सुद्धा येणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑप्टिकल सेंटर, ठीक आहे. त्या पुढे आपण बघणारच आहोत, ओके. सेकंड क्वेश्चन आहे हाऊ आर कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स मिरर्स कन्स्ट्रक्टेड, ठीक आहे. तर आता मिरर्स तुम्ही शिकला आहात, तुम्हाला माहिती देखील आहे, तरी पण एकदा आपण रिवाइज करणार आहोत. कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर कसे काय कन्स्ट्रक्ट कसे काय केले असतात. तर बघा, मिरर जो असतात, समजा तो जर मिरर असा असेल, ओके, मिरर असाच असतो आणि त्याचं जर इन्नर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असणार, ठीक आहे, इन्नर सरफेस जर रिफ्लेक्टिंग असणार,
आणि आउटर जो आहे तो त्याला कलरिंग असणार. ठीक आहे, म्हणजे जो काही लाईट येणार तो जर इथूनच असा रिफ्लेक्ट होत असेल इनर सरफेसपासून तर तो मिरर होणार कॉन्केव्ह मिरर. बरोबर, माहिती आहे तुम्हाला आणि तुम्ही शिकलासुद्धा आहात. तर तेच जो मिरर ज्याचा आउटर पार्ट रिफ्लेक्टिंग आहे म्हणजे इनर पार्ट जो आहे तो कलरिंग केलेला आहे. ओके, मग रे जर आला तर तो इथून असा बाहेर रिफ्लेक्ट होणार कॉन्वर्ज होऊन. ठीक आहे, तर अशा मिररला म्हणतात मग कॉन्वेक्स मिरर. ठीक आहे, सो बेसिकली सांगायचं काय तर असा मिरर की ज्याचा इनर पार्ट रिफ्लेक्टिंग आहे तो म्हणजे कॉन्केव्ह मिरर, आणि असा मिरर की ज्याचा आउटर पार्ट रिफ्लेक्टिंग आहे तो म्हणजे कॉन्वेक्स मिरर. ठीक आहे, म्हणजे जे काही रेज येतील ते इथूनच फक्त बाहेर इथून ह्या पार्टवरून रिफ्लेक्ट होतील म्हणजेच मागे पडतील. तर तेच कॉन्वेक्ससाठी बाहेरच्या सरफेसवरून. ठीक आहे, सो हे त्याचं म्हणजे यांचं कन्स्ट्रक्शन कसं असतं बेसिकली तर अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्टेड असतात ते. ठीक आहे, आता बघा इथून आपण सुरू करणार आहोत आपल्या ॲक्च्युअल टॉपिकला लेन्सेस. मग इथून आपण सर्वात आधी तर लेन्सेस कशासाठी इथे यूज त्यांचं दिलं आहे एक शॉर्टमध्ये. त्यानंतर लेन्सेस म्हणजे काय नेमकं ते सांगितलं इथे, आणि त्यानंतर याचे डिफरंट टाईप्स आहेत ते सांगितलं इथे. ठीक आहे, तर हे सर्व आधी आपण बघूया. तर बघा लेन्सेस कशासाठी, आता बघा ह्या सर्व गोष्टी टर्मिनॉलॉजीच आहेत, या तसं म्हणजे वेगळं काही शिकवण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे पुस्तकातूनच मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे, जिथे एक्सप्लेन करायची गरज आहे तिथे एक्सप्लेन करणार मी. ओके, तर लेन्सेस आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनात वापरतो. कुठे कुठे तर लेन्स इज यूज बाय ओल्ड पर्सन्स, जुने म्हाताऱ्या लोकांकडून. कशासाठी, रीडिंगसाठी. बरोबर, ठीक आहे, कारण ते असे बारीक अक्षर ते असे हे करून बघतात लेन्सेसनी. ठीक आहे, त्यानंतर फ्रंट डोअरमध्ये दरवाजामध्ये जो हे असतो कोणी आलं आहे ते पाहायसाठी तिथेसुद्धा लेन्स असतो. ठीक आहे, त्यानंतर जे घड्याळाचे दुकानदार असतात वॉचमेकर्स, ठीक आहे, ते सुद्धा त्यांच्या डोळ्यांना असतो तो लावून झूम करून बघण्यासाठी. ठीक आहे, सो लेन्सेसचे बघायला तर खूप सारे उपयोग होतात. तसेच पुन्हा स्पेक्टॅकल्स म्हणजे जे चष्मे आहेत त्यांच्यामध्ये, टेलिस्कोप्समध्ये सुद्धा यूज केलं जातं. ठीक आहे, म्हणजे त्यांचे जे युजेस आहे लेन्सेसचे, ठीक आहे, चष्म्यांमध्ये, टेलिस्कोप्समध्ये, ओके, कंपाऊंड मायक्रोस्कोप, खूप सारे असे युजेस आहे की ज्यांच्यामध्ये लेन्सेस यूज केले जातात. खूप सारे अप्लिकेशन्स आहेत, अप्लायन्सेस आहेत. ठीक आहे, त्यामुळे लेन्सेस जे आहे त्यांना स्टडी करणं एक इम्पॉर्टंट आहे. सायन्समधलं तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि म्हणूनच तुमच्या सिलेबसमध्ये देखील आहे आणि तो आपल्याला स्टडी करायचा आहे. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण आपल्याला स्टडी करणार आहोत. लेन्स म्हणजे आहे काय नेमका. ठीक आहे, तर लेन्स म्हणजे सिम्पल एक असा हे असणार मटेरियल ज्याला दोन अशा बाजू असणार कवरिंग आणि मधामध्ये एक मटेरियल असणार. आता लेन्स हा मोस्टली ग्लासचा असतो. ठीक आहे, मटेरियल जे असतं सेंटरमधलं ते मोस्टली ग्लास असतं, परंतु ग्लासच असलं पाहिजे असं काही नाही, प्लास्टिक देखील असतं. ट्रान्सपरंट मीडियम असतं मेन म्हणजे. ठीक आहे, हे जे मीडियम असणार आहे जे काही असणार ते ट्रान्सपरंट असणार. ट्रान्सपरंट म्हणजे काय तर ज्यातून लाईट रे जो आहे तो एका बाजून दुसऱ्या बाजूला जातो. म्हणजे याच्यावर जर लाईट रे आला तर तो या बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाणार. ठीक आहे, तर असं मीडियम म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी. इकडली काही गोष्ट आली तर ती पुढे जाणार, लाईटच फक्त. ओके, सो असं मीडियम म्हणजे ट्रान्सपरंट मीडियम. सो असं काही मीडियम असणार त्यात मग ग्लास, प्लास्टिक, इतरसुद्धा अनेक मीडियम, सिंथेटिक मटेरियल, सिंथेटिक केमिकल मटेरियल्स वापरले जातात. ठीक आहे, सो मग लेन्स म्हणजे काय. सो लेन्स इज अ ट्रान्सपरंट मीडियम. ठीक आहे, ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेसेस, दोन सरफेसेसनी बाउंडेड. हा एक सरफेस इकडला आणि हा एक सरफेस इकडला. सो दोन सरफेसेसनी बाउंडेड असणार तो म्हणजे लेन्स. ठीक आहे, मग आता ह्या लेन्सचे असतात दोन टाईप्स. जसे तुम्हाला मिररचे दोन टाईप्स होते कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स, तसेच लेन्सचे सुद्धा दोन टाईप्स असतात. समजा तो जर लेन्स असा असेल ह्या पद्धतीचा, ओके, सो त्याला म्हणतात कॉन्वेक्स लेन्स. ठीक आहे, आणि तेच आता हे बघा काय झालं आहे, दोन जे टाईप्स असते मिररचे तसेच लेन्समध्ये असतात. हा आहे कॉन्वेक्स. ठीक आहे, तो दुसरा असतो कॉन्केव्ह. ठीक आहे, तो असतो अशा प्रकारचा, याच्या उलट एक्झॅक्ट. ठीक आहे, आता दोन्ही याच्यात काय फरक आहे ते समजून घ्या. ह्यात बघा दोन एंड असतात, इथे एक एंड झाला, इथे एक एंड झाला. ठीक आहे, आता यातला जो मधातला जो पार्ट आहे तो बाहेर निघला असतो म्हणजे फुगलेला असतो, तर त्याला म्हणतात कॉन्वेक्स लेन्स. ठीक आहे, आणि हा जो लेन्स आहे याला डबल कॉन्वेक्स लेन्ससुद्धा म्हणतात.
ठीक आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्ससुद्धा म्हणतात. तर तेच असा लेन्स ज्याला दोन सर्फेसेस हे तर आउटर असणारच, ठीक आहे, परंतु त्याची जे आउटर सर्फेस आहे ते जर आतमध्ये गेली असेल म्हणजे ते स्पेरिकल झाले असतील बघा असा स्पिअरसारखा भाग, तर त्याला म्हणतात कॉन्केव लेन्स. ठीक आहे, तर हे दोन टाईप्स आहेत, जसे मिररचे आहेत तसेच याचेसुद्धा टाईप्स आहे. असा जर असेल बाहेर निघून तर तो झाला कॉन्व्हेक्स लेन्स, आणि आतमध्ये गेलेले असतील तर कॉन्केव लेन्स. सिम्पल. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे सांगितलं आहे, हे बघा कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, ज्यात काय असतं की जे पफ्ड आउट, ठीक आहे, स्पेरिकल सर्फेसेस पफ्ड अप आउटवर्ड, जे स्पेरिकल सर्फेस आहे बघा हे दोन्ही ते बाहेर आले आउटवर्ड, ते झालं कॉन्व्हेक्स किंवा डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तर तेच लेन्स विथ बोथ सर्फेसेस स्पेरिकल ऑन इनसाइड, म्हणजे आतमध्ये जर स्पेरिकल असले आतमध्ये गेले असतील तर ते कॉन्केव. ओके, सो दिस इज कॉल्ड देन कॉन्केव और डबल कॉन्केव लेन्स. ठीक आहे, तर ही गोष्ट इथे इम्पॉर्टंट ती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, यात काय असतं, लेन्स इज थिनर ॲट द सेंटर कम्पेअर टू इट्स एजेस, म्हणजे सेंटरला तो थिन असतो, पातळ असतो, तर इथे थोडं जाड असतो. ठीक आहे, तर हे दोन टाईप्स आहेत, जसे मिररचे टाईप्स होते तसेच यांचेसुद्धा टाईप्स आहे. ठीक आहे, त्यानंतर आता याचे यांच्याच बेसिसवर मग वेगवेगळे टाईप्स होतात आणखी दोन. हे मेन टाईप्स आहेत, हे जे बघितले आपण हे मेन टाईप्स आहेत लेन्सेसचे, आणि यांचेच नंतर वेगवेगळे कॉम्बिनेशन करून वेगवेगळे आणखी टाईप्स बनवले जातात, जे आपण इथे आता बघणार आहोत. ठीक आहे, तर मग बघा असाच जर लेन्स असेल तर त्याला म्हणतात आणखी बाय कॉन्व्हेक्स. का बरं, कारण दोन्ही बाजूंनी कॉन्व्हेक्स आहे, इथून आणि इथून देखील, तर हा झाला बाय कॉन्व्हेक्स. प्लेनो कॉन्व्हेक्स, प्लेनो म्हणजे एक बाजू प्लेन असणार आणि दुसरी बाजू कॉन्व्हेक्स असणार, अशी फुगीर. सो कॉन्व्हेक्स. प्लेनो कॉन्व्हेक्स, एक बाजू प्लेन एक बाजू कॉन्व्हेक्स म्हणजे प्लेनो कॉन्व्हेक्स. पॉझिटिव्ह मेनिस्कस म्हणजे दोन्ही बघा पॉझिटिव्हच असणार, म्हणजे दोन्ही जे आहेत त्यांचे जे सर्फेसेस आहेत ते एकाच साईडने स्पेरिकल असणार, तर ते पॉझिटिव्ह मेनिस्कस. बाय कॉन्केव याच्या उलट, ओके, याच्या उलट म्हणजे यासारखे, तो झाला बाय कॉन्केव. ठीक आहे, दोन्ही बाजू कॉन्केव असणार म्हणजे आतमध्ये गेलेल्या. प्लेनो कॉन्केव, एक बाजू प्लेन असणार आणि दुसरी बाजू कॉन्केव, दुसरी बाजू आतमध्ये गेलेली. निगेटिव्ह मेनिस्कस या बाजूला असणार. ठीक आहे, तर हे वेगवेगळे टाईप्स आहेत तुम्हाला. ओके, आणि हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सर्व इंट्रोडक्शरी पार्ट आहे. लेन्सेस काय आहे हे तुम्हाला कळलं आहे, त्याचे दोन टाईप्स मेन ते तुम्हाला कळलं आहे, वेगवेगळे त्यानुसार टाईप्स होतात ते सुद्धा माहिती झालं आहे. आता इथे बघा लेन्सेसमध्ये होतं दोनदा रिफ्रॅक्शन, कारण बघा हा जो लेन्सच्या बाहेरचा मीडियम आहे तो झाला एअर, आणि लेन्सचा एक कुठला तरी मीडियम असणार, समजा ग्लास आहे तर तो झाला मग डेन्सर मीडियम, हा रेअरर मीडियम, आणि इथून बघा आणखी बाहेर झाला तर तो एअर मीडियम म्हणजे रेअरर मीडियम. म्हणजे हा जो रे येणार लाईट रे तो इथून एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाणार, म्हणजे इथे एकदा रिफ्रॅक्शन होणार. ठीक आहे, इथे एकदा रिफ्रॅक्शन होणार, आणखी बघा इथून एका मीडियममधून पुन्हा तो दुसऱ्या मीडियममध्ये जाणार, पुन्हा इथे सुद्धा अगेन रिफ्रॅक्शन होणार. सो इथे दोन ठिकाणी रिफ्रॅक्शन होत आहे. ओके, सो डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस आर शोन इन फिगर. रे ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड ट्वाईस, म्हणजे दोनदा इथून रिफ्रॅक्शन होतं जेव्हा तो एखाद्या लेन्समधून पास होतो. ठीक आहे, आता इथे काय होतं, त्याची डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ रे चेंजेस, बरोबर. रिफ्रॅक्शनमध्ये डायरेक्शन चेंज होते ते आपल्याला माहितीच आहे. ओके, ठीक आहे, सो डायरेक्शन चेंज होणार. इथे जो रे इथून आला तो इथे रिफ्रॅक्शनमुळे इथे चेंज होणार, आणखी रिफ्रॅक्शनमुळे पुन्हा इथे डायरेक्शन चेंज होणार. ठीक आहे, आता पुढे हे जे लेन्सेस बनले असतात ते असतात बेसिकली स्पियर्सपासून बनलेले. दोन स्पियर्स असणार त्यांच्यापासून हे लेन्सेस बनले असणार. ठीक आहे, इथे दाखवलं आहे तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स कसा बनला आहे तो. हा आहे कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे दोन स्पियर जर एकमेकांना जवळ आणून जोडले तुम्ही तर ते कॉन्व्हेक्स लेन्स फॉर्म करतात. ठीक आहे, हा सरफेस म्हणजे कॉन्व्हेक्स, आणि तेच दोन स्पियर्स तुम्ही जवळ आणले परंतु त्यांना जोडलं नाही, जस्ट जवळ आणलं तर तिथे फॉर्म होणार कॉन्केव लेन्स. ठीक आहे, म्हणजेच बेसिकली जसे मिरर जो आहे तो सुद्धा एक स्पियरचा भाग होता. ओके, स्पियरचा एक तुकडा काढला तर आपल्याला मिरर भेटायचा. ठीक आहे, मग तो कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स आपण त्याला जी बाजू रिफ्लेक्टिंग असणार त्यानुसार ठरवायचो. तर इथे सुद्धा अगेन हे स्पियरपासूनच बनणार, फक्त इथे कशावर डिपेंड आहे, स्पियर जर जोडले गेले, काही भाग जोडला तर कॉन्व्हेक्स फॉर्म होणार, तर जोडले गेले नाही तर कॉन्केव फॉर्म होणार. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव लेन्स फॉर्म होतात.
ठीक आहे. म्हणजे बेसिकली हे दोन स्पियर्सपासून, वेगवेगळ्या दोन स्पियर्सच्या कॉम्बिनेशनपासून बनतात. ठीक आहे. तर हे सर्व आता तुम्हाला समजलं आहे. आता स्पियर्ससाठी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे आणखी, त्या कुठल्या लेन्सेसच्या इम्पॉर्टंट गोष्टी, टर्मिनॉलॉजीज बेसिकली त्या तुम्हाला कुठल्या आहे त्या माहिती असायला पाहिजे. याच्या मागच्या वर्षी तुम्ही ज्या टर्मिनॉलॉजी मिररसाठी शिकला त्यातलेच काही इथे सुद्धा आहेत, फक्त काही वेगळे आहे. ओके. सो ह्या जर तुम्हाला चांगल्या शिकल्या असेल, तुम्ही मागच्या वर्षी चांगल्या माहिती असेल, तर ह्यासुद्धा तुम्हाला सोपी जाणार. आणि ह्या तुम्हाला सर्व माहिती असायलाच पाहिजे, कारण याच्याच बेसिसवर पुढचं सर्व काही होणार आहे. ठीक आहे. तर त्यातला पहिला आहे मग सेंटर ऑफ कर्वेचर. ओके. तर बघा, समजा हे दोन स्पियर्स आहेत. ठीक आहे. हा एक स्पियर आहे आणि हा एक स्पियर आहे, आणि हे दोन्ही स्पियर जोडून मी एक कॉन्व्हेक्स लेन्स बनवला आहे. ठीक आहे. तर आपल्याला पाहायचं आहे सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आता जसं की हा जो लेन्स बनला आहे तो बनला आहे दोन स्पियर्सपासून, आणि स्पियरला देखील एक सेंटर असतं. ठीक आहे. समजा हे याचं सेंटर आहे, हा आहे C1, आणि याचं सेंटर, त्याचं नाव दिलं आहे मी C2. ठीक आहे. मग हे जे बेसिकली सेंटर्स आहेत, जे ज्या स्पियरपासून हा लेन्स बनला आहे, तर त्या स्पियरचे जे सेंटर आहे त्यांनाच म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. मग इथे दोन सेंटर्स असणार, कारण दोन स्पियर्सपासून एखादा लेन्स बनला असतो. ठीक आहे. हा कॉन्व्हेक्स घेतला आहे मी, तसंच कॉन्केव्हसुद्धा दोन स्पियरपासून बनला असतो. ठीक आहे. हे आपण बघितलं इथेच. ओके. सो दोन स्पियरपासून बनला असतो, मग त्यांचे जे सेंटर आहे, ज्या स्पियरपासून बनला आहे त्या स्पियरचे सेंटर, म्हणजे ते झाले मग सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. दोन असणार, C1 आणि C2. ठीक आहे. मग सेंटर ऑफ कर्वेचर, द सेंटर ऑफ स्पियर. ठीक आहे. सेंटर ऑफ स्पियर हुज पार्ट फ्रॉम सर्फेसेस ऑफ द लेन्सेस, म्हणजे ज्यांच्या एका पार्टपासून लेन्स बनतो त्यांना म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्सेस. ठीक आहे. त्या स्पियरच्या सेंटरना म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सो सेंटर ऑफ कर्वेचर. नेक्स्ट आहे मग रेडियस ऑफ कर्वेचर. तेच पुन्हा ह्या ज्या स्पियरची जी रेडियस आहे, ओके, ह्या स्पियरची रेडियस आणि ह्या स्पियरची रेडियस. आता हे स्पियर लहान मोठे देखील असू शकतात, वेगवेगळ्या साईजचे असू शकतात, त्यानुसार दोन रेडियस असणार, एक लहान मोठी, किंवा सारखे असतील तर सारख्यासुद्धा असणार. सो याची ही झाली मग रेडियस R1 आणि ही R2. सो असे स्पियर, ज्या स्पियरपासून हे लेन्स बनला आहे, मग त्या स्पियरची रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सो रेडाय R1 अँड R2 ऑफ स्पियर हुज पार्ट फॉर्म द सर्फेसेस ऑफ लेन्स. तर स्पियर्स ज्यांचा एक पार्ट लेन्स फॉर्म करतो, त्या स्पियरची रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सो ही होणार रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. तर तेच ही जी लाईन जी सेंटरमधून आणि ह्या जो लेन्स आहे त्याच्या ऑप्टिकल सेंटरमधून जाणार, हा ऑप्टिकल सेंटर पुढे पाहणारच आहोत. सो जी इमॅजिनरी लाईन इथून C1 C2 आणि इथून जाते त्याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. तर ही झाली मग प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके. प्रिन्सिपल ॲक्सिस ही झाली. मग ही लाईन म्हणजे ॲक्च्युली जात नाही, आपण एक इमॅजिन करतो ती लाईन. ठीक आहे. तर ही इमॅजिनरी लाईन असते. ओके. सो इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर, दोन्ही सेंटर ऑफ कर्वेचरमधून जी लाईन जाते इमॅजिनरी लाईन, तिला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ लेन्स. ठीक आहे. ही झाली मग प्रिन्सिपल ॲक्सिस. नेक्स्ट ऑप्टिकल सेंटर. तर हे लेन्सचं जे सेंटर असतं त्याला म्हणतात ऑप्टिकल सेंटर. सो पॉईंट इनसाइड अ लेन्स ऑन प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणजे असा पॉईंट जो लेन्सच्या इनसाइडमध्ये म्हणजे आतमध्ये असतो आणि प्रिन्सिपल ॲक्सिसवर असतो. बघा, प्रिन्सिपल ॲक्सिसवर. सो अशा पॉईंटला म्हणतात मग ऑप्टिकल पॉईंट. ठीक आहे. तर हा झाला मग ऑप्टिकल पॉईंट इथला सेंटरमधला. ओके. आता ऑप्टिकल पॉईंटमधून काय होतं की यातून जर एखादा रे पास होत असेल, ठीक आहे, थ्रू विच लाईट रे पास विदाऊट चेंजिंग देअर पाथ. म्हणजे समजा हा लेन्स आहे, ओके, इथे मी काढतोय बघा, हा लेन्स आहे आणि हा त्याचा आहे ऑप्टिकल सेंटर. मग इथून जर एखादा रे पास होत असेल तर तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही. याआधी मी काय सांगितलं आहे तुम्हाला, आपण इथे बघितलं आहे बघा की इथे दोनदा रिफ्रॅक्शन होतं आणि त्यामुळे पाथसुद्धा चेंज होतो लाईटचा. परंतु तो जर लाईट रे इतर कुठल्या, हा सेंटर ऑप्टिकल सेंटरपासून इतर कुठल्याही भागातून जात असेल तर त्याचा डायरेक्शन चेंज होणार. ठीक आहे. इथून जात असेल तर इथून असं चेंज होणार. मात्र तो जर लाईट रे इथून सेंटरमधून पास होत असेल तर तो म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. ठीक आहे. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की पॉईंट इनसाइड द लेन्स थ्रू विच
की ज्यातून लाईट रे पास विदाऊट चेंजिंग देअर पाथ, इट्स कॉल्ड ऑप्टिकल सेंटर. लाईट रे विदाऊट चेंजिंग ऑफ पाथ पास होते. तर तेच आपण आता बघितलं, इथे ट्वाईस द रिफ्रॅक्शन होते, दोनदा होते, आणि त्यामुळे डायरेक्शन ऑफ रे चेंजेस, डायरेक्शन चेंज होते. कधी जर इतर पॉईंट्समधून रे पास होत असेल तर, ओके, इथून 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 कुठूनही होत असेल तर डायरेक्शन चेंज होणार. मात्र जर ऑप्टिकल सेंटरमधून रे पास होत असेल तर मग डायरेक्शन चेंज होणार नाही. ठीक आहे, तो सरळच जाणार जसा आला आहे तसा. ओके, सो हा सेंट्रल पॉईंट म्हणजे ऑप्टिकल सेंटर. त्यानंतर प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय, जर याच्यावर लेन्सवर लाईट रेज पडले तर ते एका पॉईंटवर कॉन्वर्ज होणार. ठीक आहे, हा लेन्स असणार, यावर समजा लाईट रेज पडले तर ते एका पॉईंटवर इथे असे कॉन्वर्ज होणार, म्हणजे जमा होणार त्या ह्याच्यावर पॉईंटवर असे. तर हा जो पॉईंट जिथे ही लाईट रेज जमा झाले तो झाला फोकस. ओके, तो झाला फोकस पॉईंट, म्हणजे तिथे सर्व येऊन जमा झाले, फोकस झाले. सो असा पॉईंट म्हणजे फोकस, प्रिन्सिपल फोकस बेसिकली. ठीक आहे, प्रिन्सिपल फोकस त्याला म्हणतात. सो वेन लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस आणि याला पॅरलल येणारे रेज. हा बघा प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर याला येणारे हे पॅरलल रेज. ठीक आहे, असे पॅरलल हे काय होणार, कॉन्वर्ज होणार. ठीक आहे, इन्सिडंट. ओके, पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर इन्सिडंट ऑन ए कॉन्वेक्स लेन्स, दे कॉन्वर्ज टू ए पॉईंट. ठीक आहे, ते जर कॉन्वेक्स लेन्सवर इन्सिडंट झाले तर ते एका पॉईंटवर कॉन्वर्ज होतात, जमा होतात एका पॉईंटवर, त्याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. ठीक आहे, सो तो झाला मग प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स. ओके, सो एवढ्या गोष्टी एकदा रिवाईज करून घ्या. सेंटर ऑफ कर्वेचर, जो स्पियरचा सेंटर आहे ते 2 सेंटर ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर, जी स्पियरची रेडियस आहे ती. प्रिन्सिपल ॲक्सिस, ही आडवी लाईन 2 सेंटरमधून जाणारी. आणि ऑप्टिकल सेंटर, हा लेन्सचा सेंटर. आणि प्रिन्सिपल फोकस, जिथे सर्व जे रेज आहेत लाईट रेज ते कॉन्वर्ज होतात, तो पॉईंट म्हणजे प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण कॉन्वर्जिंग लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, सो कॉन्वर्जिंग लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे काय ते बघू आता. तर आता बघा, समजा मी जर कॉन्वेक्स लेन्स घेतला, ओके, कॉन्वेक्स लेन्स घेतला आणि त्यावर मी लाईट इन्सिडेंट केला. ठीक आहे, ही झाली त्याची प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, ओके, ह्या लेन्ससाठी सुद्धा. ठीक आहे, ही एकच प्रिन्सिपल ॲक्सिस. आता मी यावर जर लाईट इन्सिडेंट केला तर काय होतं, हा जो लाईट आहे तो एका पॉईंटवर येऊन जमा होतो. सर्व लाईट रेज एका पॉईंटवर येऊन जमा होतात. ठीक आहे, सर्व पॅरलल रेज एका पॉईंटवर येऊन जमा होतात, जेवढेही इन्सिडेंट झाले तेवढे. ओके, कोणाच्या केसमध्ये, कॉन्वेक्स लेन्सच्या केसमध्ये. ठीक आहे, सो हा जो पॉईंट आहे जिथे हे सर्व रेज जमा झाले तो झाला तो फोकस पॉईंट. ठीक आहे, प्रिन्सिपल फोकस. ठीक आहे, परंतु कॉन्वेक्स लेन्स जेव्हा घेतो तेव्हा सर्व रेज जे आहे ते एका पॉईंटवर येऊन जमा होतात. ठीक आहे, ते एका पॉईंटवर येऊन जमा होतात म्हणजेच काय होतात, त्याला म्हणतात कॉन्वर्ज होणे. जमा होणे एका पॉईंटवर म्हणजेच कॉन्वर्ज होणे. सो जेव्हा कॉन्वेक्स लेन्स घेतला जातो आणि त्यावर लाईट इन्सिडेंट केला जातो तेव्हा सर्व लाईट रे एका पॉईंटवर येऊन कॉन्वर्ज होतात, म्हणून या कॉन्वेक्स लेन्सला म्हणतात कॉन्वर्जिंग लेन्स. ठीक आहे, म्हणून याला म्हणतात कॉन्वर्जिंग लेन्स. तर तेच जेव्हा एखादा डायव्हर्जन्स हा कॉन्केव्ह मिरर घेतला जातो, लेन्स घेतला जातो. ठीक आहे, जेव्हा एखादा कॉन्केव्ह लेन्स घेतला जातो आणि त्यावर लाईट इन्सिडेंट केला जातो तेव्हा मात्र हा लाईट रे इथूनच परत येतो आणि इथे येऊन कॉन्वर्ज होतो. कॉन्वर्ज म्हणजे इथे येऊन जमा होतो बेसिकली, आणि इथून नंतर असं पुढं भास होतो आपल्याला की ह्या पॉईंटपासून रेज जे आहे ते बाहेर निघत आहे आणि इथे इमेज फॉर्म होते. इथे कसं होतं बघा, हा जर लाईट रे इकडून आला आहे कुठून तरी तर ते एका जागी जमा होतात आणि इथे इमेज फॉर्म होते. ठीक आहे, कॉन्वेक्स लेन्सच्या बाबतीत. तर तेच कॉन्केव्हच्या बाबतीत काय होतं की ही जे रेज इथे आले ते बेसिकली कॉन्वर्ज म्हणजे जमा तर इथे होतात, परंतु इथून नंतर असे बाहेर जातात आणि इमेज इथे फॉर्म होते. ठीक आहे, इमेज इथे फॉर्म होते. त्यामुळे असं भासतं की ही जी लाईट रेज बेसिकली आली आहे ते ह्या पॉईंटपासून बाहेर निघत आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटपासून बाहेर निघत आहे आणि इथे इमेज फॉर्म होत आहे असं भासतं. ठीक आहे, म्हणजे तिथे होतं काय, तर एका पॉईंटपासून लाईट रेज निघत आहे असं होतं. ठीक आहे, तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट होतं. इथे काय होतं, एका पॉईंटवर जमा होत आहे लाईट रेज असं वाटतं, तर इथून एका पॉईंटपासून निघत आहे असं वाटतं. सो ज्या पॉईंटवर जमा होतात लाईट रेज त्याला म्हणतात कॉन्वर्ज
कॉन्वर्ज होणे, ठीक आहे, कॉन्वर्ज होणे, जमा होणे म्हणजे कॉन्वर्ज होणे, तर तेच एका पॉईंटपासून लाईट रेज बाहेर निघणे किंवा अलग होणे, वेगळे वेगळे होणे. ओके, इथून बघा इकडे तर इकडे निघत आहे, सो हे अशाला म्हणतात मग डायव्हर्ज होणे. ठीक आहे, एखाद्या पॉईंटवर जमा होणे म्हणजे कॉन्वर्ज होणे, तर एखाद्या पॉईंटपासून निघणे म्हणजे डायव्हर्ज होणे. तर मग हा जो कॉन्केव्ह लेन्स आहे त्याला म्हणतात मग डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, सो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच कॉन्व्हर्जिंग लेन्स. का बरं, तर लाईट रेज एका पॉईंटवर कॉन्वर्ज होतात. तो पॉईंट म्हणजे फोकस. इथे सुद्धा हा पॉईंट आहे फोकल पॉईंट. ठीक आहे, फोकस पॉईंट. सो डायव्हर्जिंग म्हणजे कॉन्केव्ह लेन्समध्ये सुद्धा जे लाईट रेज आहे ते आधी तर एका पॉईंटवर जमा झाल्यासारखे वाटतात, परंतु बेसिकली त्यातूनच पूर्ण लाईट रेज जे आहे ते बाहेर निघल्यासारखे वाटतात. ॲक्च्युअली ते इथेच होतात, परंतु बाहेर निघल्यासारखे वाटतात कारण इमेज इकडे फॉर्म होते. ठीक आहे, सो याला म्हणतात मग डायव्हर्जिंग लेन्स. ओके, सो इथल्या ह्या गोष्टी मग इम्पॉर्टंट आहे त्या लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे पहिलं कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे काय. ओके, सो ही डेफिनेशन आहे त्याची. ठीक आहे, लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन कॉन्व्हेक्स लेन्स कम टुगेदर. ठीक आहे, एकत्र येतात, दॅट इज फोकस होतात ॲट अ पॉईंट. ठीक आहे, तर याला म्हणतात मग कॉन्व्हर्जिंग लेन्स. तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतं डायव्हर्जिंग लेन्स. इथे सुद्धा दाखवले आहे बघा डायग्राम. ओके, ही आहे कॉन्व्हर्जिंग लेन्सची डायग्राम, तर ही आहे डायव्हर्जिंग लेन्सची डायग्राम. ओके, तर डायव्हर्जिंग लेन्समध्ये याच्या एक्झॅक्ट अपोजिट रेज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस ओके ऑफ ए कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. ठीक आहे, जेव्हा रिफ्रॅक्शन होतं इथून तेव्हा ते एका पॉईंटवरून डायव्हर्ज होतात म्हणजे दूर जातात. ठीक आहे, सो त्याला म्हणतात कुठला पॉईंट, तर प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. ओके, आणि हा जो लेन्स आहे त्याला म्हणतात मग डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे काय, डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे काय. मग ओके, आता नेक्स्ट टर्म येते मग फोकल लेंथ. फोकल लेंथ म्हणजे काय, तर हा जो फोकस पॉईंट आहे हा फोकल पॉईंट आणि जो पोलचा जो ऑप्टिकल सेंटर आहे, सॉरी जो लेन्सचा ऑप्टिकल सेंटर आहे. ठीक आहे, ऑप्टिकल सेंटर आणि फोकस, तर यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात फोकल लेंथ. इथे सुद्धा जो फोकस पॉईंट आहे आणि जो ऑप्टिकल सेंटर आहे यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथ. सो डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ अ लेन्स इज कॉल्ड फोकल लेंथ. सो हे आहे फोकल लेंथ. ठीक आहे, सो बस एवढेच. आणि ह्या गोष्टी तुम्हाला सर्व माहिती असायला पाहिजे, सर्व लक्षात ठेवायच्या आहे. ओके, यात म्हणजे असं स्पेशल कितीही चांगलं काहीही चांगलं शिकवलं तरी म्हणजे शेवटी तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे ते काय आहे. ओके, आणि खूप सोपे आहे, जसं एकदा वाचलं तुम्ही तरी तुम्हाला ते समजणार आहे. ओके, सो आपण काय काय बघितलं की लेन्स म्हणजे काय. ठीक आहे, ट्रान्सपरंट मीडियम असणार आणि दोन सरफेसेसनी बाउंड असणार. दोन मेन टाईप्स, एक कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ठीक आहे, हा झाला कॉन्व्हेक्स, तर हा कॉन्केव्ह. ठीक आहे, त्यानुसार याचे मग वेगवेगळे टाईप्स आहेत. एवढेच नाही आहे जे तुम्हाला दाखवले आहे, यापेक्षाही आणखी आहे. तुम्हाला जस्ट जे मेन आहे त्यातही ते दाखवले आहे इम्पॉर्टंट. दोनदा इथे रिफ्रॅक्शन होतं आणि लाईट जो आहे तो चेंज होतो डायरेक्शन, परंतु जेव्हा प्रिन्सिपल फोकस सेंटरमधून पास होतो तेव्हा मात्र चेंज होत नाही डायरेक्शन. ठीक आहे, ती लक्षात ठेवायचं आहे. दोन स्पियर्सपासून बनतात जोडून. ठीक आहे, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या आहे. ओके, ह्या सर्व माहिती असायला पाहिजे त्या लेन्सविषयी. त्यानंतर कॉन्व्हर्जिंग लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स आणि त्यानंतर त्याची फोकल लेंथ. ठीक आहे, ओके. आता इथे एक तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ट्राय दिस म्हणून. ठीक आहे, त्यात काय करायचं आहे तुम्हाला, बेसिकली तुम्हाला एक हे बघा कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचा आहे, स्क्रीन घ्यायची आहे, मीटर स्केल आणि स्टँड फॉर द लेन्स. ठीक आहे, तुम्हाला करायचं काय आहे बघा, तुम्हाला यात एक असा कार्डबोर्ड घ्यायचा आहे. ठीक आहे, समजा हा एक कार्डबोर्ड आहे. ओके, कार्डबोर्ड म्हणजे एखादा खरडा वगैरे. ठीक आहे, आणि ह्या असा एक इथे एक लेन्स घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, सुरुवातीला घ्यायचा आहे कॉन्व्हेक्स लेन्स आणि त्याला ते पकडून ठेवण्यासाठी एक स्टँड असतं. ठीक आहे, तर ते स्टँड घ्यायचं आहे. ओके, आणि तुम्हाला हा जो लेन्स आहे त्याला असं मागे पुढे अरेंज करून अशा पद्धतीने त्याला अरेंज करायचं आहे की बाहेरची कुठली एखादं झाड किंवा बिल्डिंग जे आहे, समजा हे झाड आहे, तर त्याची इमेज ओके ह्या कार्डबोर्डवर फॉर्म व्हायला हवी, म्हणजे तयार व्हायला हवी. आता हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके, कॉन्व्हेक्स आहे आणि तो कसा असतो, कॉन्व्हर्जिंग असतो. बरोबर, म्हणजे इथून जे काही लाईट रेज यावर पडतील ओके ते काय होणार, एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज होणार. म्हणजे इथे असे कॉन्व्हर्ज होणार, हा प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि इथे अशी येऊन ते कॉन्व्हर्ज होणार, म्हणजे इथे ती इमेज फॉर्म होणार. बरोबर, सो तुम्हाला त्याला अशा पद्धतीने मग मागे पुढे करून बरोबर ॲडजस्ट करून इथे तुम्हाला अशा पद्धतीने त्याला अरेंज करायचं आहे ह्या लेन्सला की इथे ती इमेज बाहेरच्या ऑब्जेक्टची फॉर्म होणार.
ठीक आहे. मग फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला याचं डिस्टन्स मोजायचं आहे की मीटर स्केल घेतली आहे तुम्ही, तर त्या मीटर स्केलनी इथपासून तर त्या सेंटरपर्यंत जे डिस्टन्स आहे ते मोजायचं आहे. ओके. आता तुम्ही कॉन्वेक्स लेन्स घेतला आहे, आता याला बदलून कॉनकेव्ह लेन्स घ्या. ठीक आहे, जो की डायव्हर्जिंग लेन्स आहे. बरोबर. त्यासाठी सुद्धा अशीच ॲडजस्टमेंट करून आणखी त्याची इमेज इथे फॉर्म करण्याचा प्रयत्न करा. ओके. जिथे फॉर्म होणार तिथे आणखी त्याचं स्केलनी डिस्टन्स मेजर करा. ठीक आहे. तर हेच तुम्हाला इथे करायचं आहे, सर्व सेटअप करायचं आहे. मेजर द डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड द लेन्स. ठीक आहे. स्क्रीन आणि लेन्समधलं डिस्टन्स किती आहे ते मोजा, लेन्स आणि स्क्रीनमधलं. ठीक आहे. तर हे तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि नंतर तुम्हाला यात असं विचारलं आहे की व्हॉट इज दिस डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड स्क्रीन कॉल्ड. म्हणजे हे जे डिस्टन्स आपण इथे मोजलं लेन्स आणि स्क्रीनमधलं याला काय म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात. तर बघा याला म्हणतात काय म्हणतात. सो जे इथे आपण इथे स्टडी केलं आहे, हे बघा हा लेन्स आहे आणि लेन्सवरून जे रेज कॉन्व्हर्ज होतात तो असतो फोकस. बरोबर. आणि फोकस इथे कॉन्व्हर्ज होतात, याचा अर्थ इथेच इमेज जी आहे ती फॉर्म होते. तसंच इथे सुद्धा जिथून ही निघत आहे रेज, बरोबर, फोकसवरून निघत आहे आणि इथे जी आहे तेवढ्याच अंतरावर, म्हणजे हा जो F2 तुम्हाला दिसतोय तेवढ्याच अंतरावर ती इमेज इथे फॉर्म होते. म्हणजे लेन्सचा जो पॉईंट आहे ऑप्टिकल सेंटर तिथून तर जो फोकस आहे तिथे इमेज फॉर्म होणार. इथे सुद्धा जिथून जे रेज आले आहे म्हणजे लेन्सच्या सेंटरपासून तर फोकसपर्यंत म्हणजे फोकसवर इमेज फॉर्म होणार. त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ. बरोबर. म्हणजेच बेसिकली सांगायचं काय मला बघा, लेन्स आणि जिथे इमेज फॉर्म झाली तो फोकस. बरोबर. लेन्सचा ऑप्टिकल सेंटर आणि जिथे इमेज फॉर्म झाली तो फोकस. सो यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो फोकल लेंथ. इथे सुद्धा लेन्सचा जो ऑप्टिकल सेंटर आहे तो आणि जिथे इमेज फॉर्म झाली तो फोकस, यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथ. सो इथे सुद्धा काय होतं आहे, इथे सुद्धा तेच होतं आहे, लेन्स आणि जिथे ते रेज कॉन्व्हर्ज झाले आणि जिथे इमेज फॉर्म झाली त्यांच्यामधलं डिस्टन्स. सो हे काय असणार मग, फोकल लेंथ. ठीक आहे. सो ही फोकल लेंथ आहे. ओके. याचा आन्सरसुद्धा तुम्हाला इथेच दिलेला आहे बेसिकली. सो धिस डिस्टन्स, हे बघा, द अबव डिस्टन्स इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. ही आहे फोकल लेंथ. ओके. ठीक आहे. तर हेच तुम्हाला इथे करायचं होतं सर्व. आणि आता इथे विचारलं आहे की व्हॉट विल हॅपन इफ यू यूज अ कॉन्केव्ह लेन्स इन द एक्सपेरिमेंट. जर तुम्ही आता इथे आपण कॉन्वेक्स यूज केला तर आता कॉन्केव्ह जर यूज केला तर काय होणार, तर इथे त्याचं अपोजिट होणार. म्हणजे इथे बघा, इथे काय झालं असेल तर ही इमेज आणि इथे आपण जर खरडं ते लावलं असेल समजा कार्डबोर्ड, तर इथे इमेज फॉर्म होणार. तर तेच कॉन्केव्हच्या केसमध्ये काय होणार, ती जी इमेज आहे ती इथेच फॉर्म होणार, फक्त मोठी फॉर्म होणार. ती इमेज मोठी फॉर्म होणार. ओके. आणि इथे ती इमेज छोटी फॉर्म होणार, इथे काय पॉईंट ऑब्जेक्टसारखी. ओके. पॉईंट ऑब्जेक्टसारखी छोटी फॉर्म होणार आणि ती लेन्सच्या ह्या बाजूला होणार, इथे सुद्धा लेन्सच्या ह्या बाजूला होणार. फक्त फरक एवढा असणार की तो जो फोकल आहे, फोकल पॉईंट, तो इथे असणार लेन्सच्या राईट साईडला कॉन्वेक्सच्या केसमध्ये. तर कॉन्केव्हच्या केसमध्ये तो लेन्सच्या लेफ्ट साईडला असणार, परंतु रेज त्यातूनच निघणार आणि इथे इमेज फॉर्म होणार. ठीक आहे. म्हणजे फरक फारसा काहीच नसणार, फक्त इथे इमेज कॉन्वेक्सच्या केसमध्ये, ठीक आहे, इमेज छोटी असणार, तर कॉन्केव्हच्या केसमध्ये इमेज मोठी असणार. ठीक आहे. आणि दोन्हीही राईट साईडलाच फॉर्म होणार. ठीक आहे. सो बस एवढंच इथे होणार आहे सर्व काही. ओके. सो आय होप की तुम्हाला हे सर्व काही समजलं असेल. ओके. जरी काही डाऊट्स असतील, नसेल काही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, सो दॅट नवीन ज्या काही अपडेट्स येतील चॅनलवर त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. ओके. आणि व्हिडिओ आवडला, शिकवणं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.